तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? तर मस्त ना, मी पण मस्त आहे. तर आज आम्ही चाललो होतो पनवेलच्या मार्केटमध्ये, कारण की प्रांजलच्या स्कूलच्या वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी, आणि संडे पण होता. तर म्हटलं चला आता प्रांजलचे म्हणजे नाही का पनवेलचं मार्केट बघूया. त्याच्या आधी पण आम्ही गेलो होतो, पण वेगवेगळीच मार्केट दिसत, मला काही कळत नाही. त्याच्या आधी आम्ही वेगळ्या मार्केटमध्ये गेलतो आणि ह्यावेळेस पण वेगळ्या मार्केटमध्ये गेलतो. तर मग कळत नाही नेमकं खरं मार्केट कोणतं हे माहितीच नाही. पण बाजार बसत नाही, काहीच नाही. जर कोणी असेल तर मला सांगा बाजार बसताना, कारण बाजारात खरंच लय स्वस्त असतं. आणि असं दुकानात म्हणजे हे घ्यायचं म्हटलं ना, या छोट्या छोट्या वस्तू आपण बाजारातून घेतलेल्या परवडतात, कारण लय महाग देतात इथं. बाहेर तर खूप महाग देतात. तर मग गेलतो, जाऊ द्या मग आता काय करणार, आता लागणारी वस्तू आहे, आता बाजार तर बसू देत नाही. तर मग पहिलं आम्ही स्टेशनरीच्या दुकानात गेलो. हे घेतलं आम्ही पेन्सिल बॉक्स वगैरे घ्यायचं, आणि बाकीचं घ्यायचं होतं तर खरंच खूप महाग होतं. तर म्हटलं जाऊ द्या, कधी बाजार असेल तर घेऊया, कारण ह्यावेळेस स्कूलवाल्यांनी स्टेशनरी वगैरे काहीच दिली नव्हती. आणि तर मग सध्या तर मी फक्त पेन्सिल बॉक्स घेतला, आणि म्हटलं नको आता जास्त काही खर्च करायला नको, कारण की तुम्हाला माहिती आता सध्या खरंच बजेटच्या बाहेर सगळं काही गोष्टी चाललेल्या आहेत. तर असो, त्यातून मार्ग निघतात, हार मानायची नाही असं माझं चाललेलं आहे. तर मग मस्तपैकी स्टेशनरी. आणि हा ड्रेस मला तर असं वाटतं मी खरंच जाड झाले का काय, मला तर तसंच व्हायला लागले का फिट ड्रेस घातला आहे. आणि मला मग स्वतःला कधी कधी असं फील होतं, अरे नाही रुपाली तू जाड झालीस म्हणून. तर का ड्रेस तसा होता मला काही कळलं नाही, पण मला ना असं वाटलं रुपाली तू जाडच झालेली आहे. तर आता मी ना परत एकदा एक्सरसाइज करणार आहे. तर मला जाड अजिबात झालेलं आवडत नाही, खरंच नाही आवडत मला ना. मीडियम आवडतं. तर तरी माझं वजन कमी आहे, पण तरी मला स्वतःला का असं होतं माहीत नाही. तर जाऊ द्या. आणि मग गेलतो आम्ही पनवेलच्या मार्केटमध्ये, आणि खरंच सगळ्या गोष्टी महाग होत्या. तर म्हटलं चला संडे म्हटल्यावरती आम्ही गेलतो मग. आणि तुम्हाला सांगते आज येणार होत्या ताई, तर पहिल्यांदाच घरी येणार होत्या. तर त्याच्यामुळे मग आम्हाला काही झालं, मी त्यांना आधी फोन केला होता की तुम्ही कधी येणार आहे पटकन, म्हणजे आम्हाला पनवेलच्या मार्केटला मध्ये जायचं आहे, दप्तर आणायचं. तर म्हटलं काल गेलो नसतं तर तसंच मागायला पडला असता. यांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. आणि मग घेतलं, काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं. तर हे बघा, ही प्रिशा इथं लगेच रडायला लागले, मला हे पाहिजे म्हटली, मलाच बॅग पाहिजे. म्हटलं हिला कशाला बॅग पाहिजे. आणि प्रांजलने ही चॉईस बॅग केली. आणि बघतच होतं आम्ही बॅग कोणती चांगली, पण त्याला म्हणत होता अगं प्रांजल ही बॅग ना हे अशी मोठी मोठी वाटते नाही का, तर तू जरा छोटी बॅग घे, म्हणजे टिकाऊ घे. ही जरा म्हणजे क्वालिटी पण महाग होती बरं का, पण अशी बघा तिने टाकली तेव्हा एवढी मोठी वाटत होती ना, तिच्या अंगापेक्षा ती बॅगच मोठी वाटत होती. मग बॅग वगैरे चॉईस केली आम्ही. नंतर बोलले मला टिफिन बॉक्सच घ्यायचा आहे. तर टिफिन बॉक्स तर हा स्टीलचा विचारला तर बापरे एवढा महाग होता. तर म्हटलं जाऊ द्या सध्यापुरतं ऑनलाईनच मागवून म्हटलं, आणि सध्यापुरतं एक घेतला, पण खरंच लय महाग आहे. काय वस्तू घ्यावा की नाही, बाजारात खरंच स्वस्त भेटतं, पण असं काय घ्यायचं म्हटलं ना खरंच लय महाग असतं. तर हा डब्याची किंमत 400, 500, 450, 350 अशी होती. तर म्हटलं एवढं महाग घेऊन करू काय, म्हटलं तर ह्या डब्याची प्राईस होती 350. तर म्हटलं आधी दप्तर आणि ते घेतले, परत टिफिन वगैरे. आणि मुलांना कसं असतं सगळं नवीन पाहिजे, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, कंपॉस, बॅग सगळं नवीन पाहिजे. तरी शूज घेतले नाही, कारण शूज आधीच तिचे घेतले होते, ते ऑलरेडी मोठ्या पायाचेच घेतले होते. आणि शाळेत कसं एकच शूज जर लागतात ना, मग ते 4-5 वर्ष जातील असेच घेतले होते मी. तरी बोलती शाळेत जाताना, मम्मा जर मुलींनी जर वेगळ्या स्कूलचा ड्रेस घातला असेल ना, मग मला स्कूलचा ड्रेस घ्यावा लागेल अशी बोलत होती. तर म्हटलं आता हिला काय करावं बाई, नुसत्या मागण्या असतात. आणि त्याच्यानंतर ह्या प्रिशाच्या मागण्या असतात, भले ती शाळेत जाऊ नाही काय नाही, पण तिच्या पण एवढ्या मागण्या असतात का नाही, मम्मा मला हे पाहिजे ना. आणि तरी ती रडत होती, म्हटली नाही का मला ना हे पाहिजे हो. ती कोणती बॉटल म्हटली, पिका पिकच्या कोणती बॉटल बोलली, हां ती बॉटल पाहिजे बोलली. म्हटलं आता गब्बस बाई नको काय बोलू, म्हटलं पेपा पिकची बॉटल पाहिजे होती. म्हणजे मला नाही माहिती या बॉटलचे नाव काय असेल, पण तिला सगळं माहिती होतं पेपा पिकची काय. आणि मला म्हटलं आता शेवटी परत म्हटलं मला हाच डबा घ्यायचा आहे. अशा तिच्या मागण्या असतात, काय नाही असं वाटतं तिला घेऊन जावा की नाही, म्हणजे नुसत्या मागण्या असतात, नुसत्या मागण्या असतात. तर मग जाऊ द्या म्हटलं, घेतलं आपलं साधंसुद्धं काय जे घ्यायचं ते पटकन घेतलं आणि उरकून टाकलं. म्हटलं जरा वेळ जर थांबलं ना, ह्या पुरी काय करते सारख्या मागण्या करते. मग आम्ही तिथून लवकर निघालो. आणि मग शॉपिंग तर वगैरे ते झाली होती. शॉपिंगचा व्हिडिओ येईल नंतर तुम्हाला दाखवून काय काय घेतलं, कसं घेतलं. आणि तुम्हाला सांगते हे घ्यायचं म्हटलं ना 2,000 रुपये तरी आपल्याजवळ पाहिजे बरं का. 2,000 रुपये गेले. तर मी खर्चाचा विषय तो नाही, आपण म्हणजे पोरांसाठीच करतो, पण कसं असतं अडचणीच्या काळात हे सगळ्या गोष्टी होत्यात. तर
सध्या तर तुम्हाला माहिती आहे आमचं सगळंच हे होऊन जाते, पण तरी येते कुठून ना कुठून आम्हाला कसं तरी येते. तर तेच मी आशीर्वाद. नंतर मग आम्ही काय केलं, भाजी मार्केटमध्ये म्हणजे तिथंच आहे सगळं, तर भाजीला घेतलं टोमॅटो कांदे, कारण तिथं म्हणजे होते. लसूण वगैरे पण होता 100 रुपये, म्हणजे 100 रुपये तर किलो असं काहीतरी, मला पण नाही माहिती. पण घेतलं म्हटलं लसूण. इकडं घेतलं ना आपण त्या एरियात, तिथं खरंच लय महाग देतात. मग म्हटलं चला लसूण घेऊया. आणि मला लसूण काय जास्त लागत नाही, मी हे करते लसणाचं. मी थोडासा लसूण घेतलं की मला जास्त दिवस जातो तो. आणि मग घेतला म्हटलं, मला आता 15-20 दिवस तरी तो लसूण आहे. अर्धा पाव घेतला मी, आणि तो घेतल्यानंतर टोमॅटो, हिरव्या मिरच्या ते सगळं घेतलं. म्हटलं मार्केटमध्ये आलो आहे तर सगळंच घेऊन जावं, परत टेन्शन नको, हे घ्या ते घ्या. आणि खरंच आता पुढच्या वेळेस ना आम्ही आठवड्याचा बाजार रविवारचंच भरत जाणार आहे. दर रविवारी येत जाऊ आणि मग बाजारात येत जाऊ आणि खरेदी करत जाऊ. फ्रीज नाही त्याच्यामुळे मी काय नाही, पण तसंच असते सेम. आपण जे इथं घेतो तेवढाच भाऊ तेवढा आहे, काहीच बदल नाही जाणवला मला. फक्त ते आठवडी बाजार भरतात, एकच दिवस असतात, त्याच्यात फरक असतो बरं का. पण तो आता बसू देत नाही, म्हणजे गावात असतो ना, तो बसून देत नाही. तर मग मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली छानपैकी. हे बोलले पाणीपुरी खायची, तर ह्यांच्या लय जिभेला टोचले असतात लगेच काय खायचं. इथं प्रत्येक गोष्ट महागच आहे. मला असं कळलं की आता इथं पाणीपुरी खायला लावली. इथं पाणीपुरी बाहेर आपल्याला नाही का कामोठ्याला 25 रुपये प्लेट होती, इथं डायरेक्ट 40 रुपये प्लेट आहे पाणीपुरीचं. असं हे चाललेलं आहे भाव. तर खरंच खूप महाग आहे. 25 कुठं आणि 40 कुठं. तर ह्यांच्या जिभेची चुचले होती की पाणीपुरी खायचं, तर चला म्हटलं जाऊ दे आता, खायचं आहे म्हटल्यावर काय करणार. मग नंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे. तर आता बरं वाटायला लागलं आहे बरं का. आता सगळं टेन्शन गेलं मार्केटजवळ. फक्त मला आता प्रांजलीचं टेन्शन आहे की तिच्या स्कूलचं कसं होईन काय नाही. आता तिला व्हॅन लावलेली आहे, पण तिला करमतंय का काय आता स्कूल चालू झाल्यावर कळन. इथं आता आम्हाला करमायला लागले, कारण आता सगळं जजमेंट जमायला लागलं, कुठं काय भेटतं, मार्केट कुठे काय, हे सगळं समजायला लागलं आहे. पण आता ते एकच टेन्शन की प्रांजलचं आता तिला जमलं ना म्हणजे काय टेन्शन नाही. नाहीतर मोकर इथं येऊन आम्हाला नको टेन्शन नाही का. मुलांची मेन स्कूल आहे, आपल्याला त्यांना शिकवायचं आहे, सगळं चांगलं झालं पाहिजे. आणि तुम्हाला दाखवते स्वामी प्रत्येक वेळेस असतात, स्वामी पाठीशी असतात. तर का तुम्हाला रिक्षावर पण दिसले श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नाईक, ते बोलत असतात प्रत्येकाच्यावर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर चला, जेव्हा मला असं काय होतं तेव्हा असं टेन्शनमध्ये मी जेव्हा असते, तर आता कसं होईन, आता एवढं हे सध्या मी पहिलं नव्हतं खर्च तर एवढा विचार करत, मी बिंदास सगळं उडवायचे. पण कसं झालं आता घराचा हप्ता रेंट वगैरे सर्व जातं आहे. आणि मग माझं कसं प्रमोशनचे पण पैसे असतात ते पेंडिंग असतात, कंपनी लवकर वगैरे देत नाही. त्याच्यामुळं आपल्याला महिनाभर घर खर्च चालवायचं असतं, त्याच्यामुळे मला टेन्शन येतं. तर असो, अजून मेहनत करत राहीन, इथून पुढं पण करत राहीन. तर आलो आम्ही घरी. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि मी जाड झाले का नाही ते पण सांगा कमेंटमध्ये. मला आता माझ्या स्वतःला वाटतं मी जाड झाले. तर इथे चप्पल स्टँड नाही आहे, म्हणून मी बादलीमध्ये